आज मी बनवला आहे रव्यापासून डोसा. हा फक्त 30 मिनिटमध्ये बनतो आणि आज माझ्या गॅसला थोडा आराम द्यायचा होता, कारण काल रात्री माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मी रात्री गॅस ऑन ठेवून झोपले. रात्रभर गॅस ऑन होता. सकाळी वैभव जेव्हा किचनमध्ये गेले तेव्हा त्यांना कळालं. पण मी जेव्हा अगोदर किचनमध्ये गेले असते ना, तर मला कळालं असतं, मी गुपचूप बसले असते. कुणालाच काही बोलले नसते. बट काय आपलं नशीबच हे नाही, जास्त काही बोलले नाहीत. पण म्हणे, "श्रद्धा असं-असं झालं. व्हॉट इज दिस श्रद्धा? यू शुड बी मोर केअरफुल अँड ब्ला ब्ला ब्ला." मी म्हटलं झालं. आमचं जेव्हा आपण इंग्लिशमध्ये वार्तालाप होतो ना, समजून जायचं जरा जास्त सीरियसमध्ये झापतायत. कारण मला वाटतं जेव्हा आपण इंग्लिशमध्ये बोलतो ना, ते जास्त पोलाईट वाटतं, जास्त ऑफेन्सिव्ह वाटत नाही. हे तर मराठीमध्ये बोललं ना डायरेक्ट मनाला लागतं. ही टेक्निक मला पण माहिती आहे, जे माझा नवरा माझ्यावर यूज करतो. पण तुम्ही पण ट्राय करा, चांगलं आहे हे. पण जोकचा पार्ट वेगळा, गॅसकडे लक्ष द्यायला हवं होतं मी, कारण काही पण डेंजरस होऊ शकतं. असं 1-2 वेळेस झालंय माझ्याकडून, पण अर्धा तास, 1 तास चालू राहिला होता. बट रात्री जरा जास्तच झालं, 12 तास चालू होता गॅस. पण ठीक आहे. डोसा तुम्ही हे ट्राय करू शकता. जास्त तुमच्याकडे टाईम नसेल आणि डोशासारखं काहीतरी खाऊ वाटत असेल तर. चांगली रेसिपी आहे. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. टेक